महाराष्ट्र स्वागत। आता आम्ही आलो आहोत विमाननगर यमुनानगर या भागामध्ये, जे परभणीमध्ये काय नाव आहे त्यांचं, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठारीमध्ये मारताना मृत्युमुखी पावलेत। बेदम मारहाण झाली, म्हणजे दलितावरती जो अत्याचार होतो, जो पहिला पण होत होता, आता पण होत आहे। दुसरी गोष्ट, आता 2-3 दिवसापूर्वी अमित शाह साहेबांनी जे विधान केलं, सर्व आंबेडकर असं बोलतात, देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माचं पुण्य लाभलं असतं। त्याच्याबद्दल इथं जाहीर निषेध केलाय। आपण त्यांच्याशी विचारू। आपलं नाव सांगा आणि बोला। अशोक प्रल्हाद मस्के, पंचशील प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं आज जे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोरील संविधान प्रतिमेचे जे छेडछाड करण्यात आली, विटंबना करण्यात आली, आणि त्याच्यानंतर जे आंबेडकरी अनुयायी आणि संपूर्ण परभणीमध्ये झालेलं जे दंगल, त्या दंगलीमध्ये पोलीस अत्याचार झालेला आहे। पोलिसांनी ते सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास बेदम मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी असे कुठल्याही प्रकारचं कृत्य करायला नाही पाहिजे आणि जो प्रकार झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी सम्राट चौक, यमुनानगर येथून दत्त मंदिर चौक, कैलास सुपर शॉप अशा मार्गे आम्ही या रॅलीचं नियोजन करत आहोत। या रॅलीमध्ये आपण सर्वजण जे भीमसैनिक आहेत, आंबेडकर अनुयायी आहेत, सर्व नागरिकांना सूचित करतो की आपण कुठल्याही प्रकारे दंगल, हिंसक असं कुठलंही वातावरण होऊ न देता शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवायचा आहे। आणि त्याचबरोबर काल अमित शाह यांनी जे संसदेमध्ये वक्तव्य केलं की भगवानचं नाव घेतलं तर 7 वेळा स्वर्ग मिळेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन झालेली आहे, असं जे चुकीचं वक्तव्य केले त्याचाही आम्ही जाहीर निषेध करत आहोत। तरी सर्व अनुयायांना विनंती आहे की आपण आपल्या हातामध्ये जे झेंडे आणि बॅनर आहेत असे घेऊन आपण रॅलीला सुरुवात करू। जय भीम, जय भारत। आपल्याला काय काही लेडीज पण आहेत, तर आपण पण त्यांना विचारू, हा खून केलाय, निर्दय खून केलाय का काय त्याची हत्या झाली, तर पोलीस कोठडीमध्ये जे हत्याकांड झालंय तर त्याला काय शिक्षा व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे का? मी पहिल्यांदा या मनवादी सरकारचा निषेध करते, कारण काल जी परभणीमध्ये आमच्या समाजावर अत्याचार झालेला आहे, कारण राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची तोडफोड झाली त्याच्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांनी काही त्याचा पाठपुरावा करीत असताना त्यांना उचलून नेलं, आंबेडकरी नगरमध्ये जाऊन महिलांना मारहाण केली आणि तरुणावर गुन्हे दाखल केले, तरुणाला जीव मारला। त्याच्याबद्दल आम्ही निषेध करतो, कारण आमच्या दलित समाजावर खूप खूप अन्याय होत आहे आणि ही सरकार आम्हाला नको आहे। जे आता काल परवा संसद मध्ये अमित शाह साहेबांनी भाषण केलं की तुम्ही आंबेडकर एक फॅशन आलेले आहे, कारण आंबेडकर हे आमचा बाप आहे, आम्हाला कसं राहायचं, कसं जगायचं, वाघासारखं जगायचं, शेळी होऊन जगायचं नाही असं शिकवलेलं आहे। कारण आणि देव जर तुम्ही देवाचं नाव घेतलं तर 7 जन्म तुम्हाला पुण्य मिळेल। आम्हाला काही पुण्य मिळालेलं नाही। आम्ही पहिले आमच्या समाजाला त्यांनी देवातच गुरपडलं होतं, तरी पण आमचा समाज गुरपटत होता, जेवण नव्हतं, वेळेवर आम्हाला पाणी नव्हतं, त्याच्यातच आम्हाला गुरपडून टाकलेलं होतं। म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि आरक्षण दिलं, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं जगायचं, स्वाभिमानाने जगायचं, म्हणून आज आम्ही जगत आहोत। आमच्यावर अत्याचार नाही झाला पाहिजे, आम्ही सहन करणार नाही इथून पुढे। जर आमच्या दलित समाजावर जर अत्याचार होत असेल तर आम्ही सर्वजण पेटून उठू रस्त्यावर, ही इथून पुढे व्हायला नाही पाहिजे, एवढं मी सरकारला सांगू इच्छिते। जय भीम, जय भारत, जय संविधान। सूर्यवंशी यांना
हा घेतो. चौकशीसाठी नेलं होतं की कशासाठी नेलं होतं? सूर्यवंशी यांना अटक झाली होती, परंतु त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्यांना मारण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम मध्ये सांगितले, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की त्यांच्या घराला 1 कोटी रुपये मानधन मिळावं आणि ज्यांच्या जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन मागितलं आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण की सरकारी अधिकारी जर असं वागत असतील तर सामान्य माणसांनी कुणाकडे न्याय मागायचा. त्यांची पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. त्यांना ट्रस्टीच्या वतीने आम्ही श्रद्धांजली वाहतो. त्यांना चौकशीसाठी नेला आणि त्यांच्यावर अत्याचार जो झाला, त्या आंबेडकर साहेबांनी पण सांगितलं की मारताना त्यांचा मृत्यू झाला. बरोबर आहे ना? आपण काय बोलू शकता? नाही. भीम सैनिक मित्रांनो, आज आपण निषेध मोर्चा काढलेला आहे. सूर्यवंशी आज आपला भीम सैनिक होता. त्याला पोलीस कोठडीमध्ये नव्हे तर जेलमध्ये मारलं. आतापर्यंत आपण ऐकत होतो की पोलीस कोठडीमध्ये मारतात, पण ही पहिलीच घटना आहे की त्याला जेलमध्ये मारण्यात आलेला आहे. म्हणजे जेलमध्ये सुद्धा आमची माणसं सुरक्षित राहू शकत नाहीत. म्हणून आमची मागणी आहे, पोलीस अधिकारी, जेलचे अधिकारी, संबंधित पोलीस यांच्यावर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, नाहीतर असेच वारंवार गुन्हे घडत राहणार आहेत. म्हणून हा निषेध मोर्चा आहे. काल परवाच अमित शहा, की ज्याला भारत देश तडीपार म्हणून ओळखतो, भारत देश, अमित शहा जरी गृहमंत्री असले तर ते मोठे गुन्हेगार होते, तडीपार होते. अनेक खटल्यामध्ये ते अडकलेले होते आणि ज्यांच्या समोर हा खटला चालू होता त्यांचा, ते लोया हे न्यायाधीश, ते न्याय निष्ठुर होते, लातूर जवळचे राहणारे होते आणि आपल्याला या खटल्यामध्ये निश्चितच शिक्षा होणार. लोया जे काय सोडणार नाही, म्हणून त्याला नागपूर मुक्कामी मारण्यात आलं. नागपूर या ठिकाणी मोठं कारस्थान करून त्यांना संपवण्यात आलं. त्याच्यामध्ये यांचा हात आहे, अमित शहाचा. कोर्टासमोर आलेला आहे, ते आपण म्हणत नाही. त्या बाबतीत अनेक असे पुरावे आहेत. रोजच्या रोज अशा घटना घडत आहेत, अन्याय वाढत आहेत. त्यांचं स्वप्न आहे 2025 मध्ये RSS ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षामध्ये हिंदू राष्ट्र घोषित करायचंय. त्यांचा डाव आहे की या अनेक घटना घडून आणायच्या, देशभर गोंधळ होईल, हिंसाचार माजेल आणि आणीबाणी आपण जाहीर करू. या भांडवलावरती आपण आणीबाणी जाहीर करू. आणीबाणी जाहीर केल्यानंतर राष्ट्रपती हा प्रमुख असतो आणि राष्ट्रपतीवरती दबाव आणून हिंदू राष्ट्र आपण घोषित करू, हा त्यांचा मनसुबा आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त असे निषेध मोर्चे काढले पाहिजेत, रस्त्यावर आलं पाहिजे, अशी आपली भूमिका. ही आजची भूमिका अत्यंत योग्य आहे. धन्यवाद. अजून कोणा बोला? आपण यांच्याशी बोला. नाव सांगा. माझं नाव परमेश्वर मुस्के. परभणी मधला जो विषय झालेला संविधान प्रतिकृतीची तोडफोड एका मनुवादीने केलेली, त्या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. त्याच्यानंतर आंबेडकरी चळवळ, त्या ठिकाणी शांतपणे मोर्चा काढला होता त्यांनी. त्याच्यावरती जातीवादी पोलिसांनी त्यांच्यावरती मारहाण केली. मारहाण अशी केली की त्याच्यामध्ये महिला नाही बघितल्या, पुरुष नाही बघितले. परभणी येथील भीमनगर मध्ये जाऊन त्यांनी जबर अशी मारहाण केलेली व ते जे पोलिसांनी मारहाण केलेली त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. व कालची जी बातमी झालेली आहे अमित शहाची, ते आंबेडकर आमचा बाप आहे, सर्व दलितांचा तो बाप आहे.
त्यांनी ते गोष्टी घेतलेल्या आहेत त्या त्यांनी मागे घेण्यात याव्या. आणि आम्ही आंबेडकरांना हे पहिलं जरी तर कधी आधी मध्ये घ्यायचो, पण आता इथून पुढे आम्ही रोजच घेणार आहे. त्यांना काय करायचं ते करून घेते. देव धर्म ते त्यांच्याकडे ठेवा, आम्ही देवाला नाही मानत. कुणाला स्वर्ग जायचं त्यांनी स्वर्गात जावं. आता आम्ही स्वर्गात आलेलो, पहिलं स्वर्गात नव्हतो. त्याच्यामुळं आम्हाला देवाचं काही घेणं देणं नाही. व जो शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी, एक आंबेडकरी चळवळीचा एक योद्धा आपण गमावलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व क्रांतिकारी जय भीम. बस ठीक. आता आपण पोलीस परमिशन काढलंय का आपण? मग आज विमाननगर पोलीस चौकीमध्ये यांनी परमिशन पण काढलं. यांचा मोर्चा आहे. हा डिपार्टमेंटला सांगून पण इथं मला वाटतं 1-2 आलेत का? आलेत साहेब, त्यांचं स्वागत. कोण बोलणार? हा, बोला तुमचं झालं, बोलते बोला. सर्व माता आणि सर्व महामानवांना, बहुजनांचे जे सर्व महामाता आणि मानव आहेत त्यांना मी सर्वांना त्रिवार वंदन करते. आणि आज आपण इथं आंदोलनासाठी जे उपस्थित बंधू भगिनी आहेत माझ्या, त्या सर्वांना मी सविनय जय भीम करते. आज आपल्याला भारतीय दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष शिंदे साहेब आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तर शिंदे साहेबांचं आपल्या सम्राट चौकातील सगळ्या बंधू भगिनींकडून मी स्वागत करते. आपण आता आंदोलन का घ्यायचं ठरवले किंवा ही रॅली घ्यायची का ठरवली, तर अजून 4-5 दिवस तर नाही झाले की आपल्या परभणीच्या घटनेला त्याच्यामध्ये एक आपलं लेकरू गेलेले तुरुंगामध्ये, त्याला डांबून मारलेले. ती घटना घडत नाही तोपर्यंत अमित शहा आपल्या तोंडून काही ना काहीतरी शब्द बोकाळते. आणि तो अशा पद्धतीने बोललाय की बाबासाहेब ही आता फॅशन झाली. आणि इतके वेळा जर देव बोललं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. तर बाबा, तुला जे बोलायचं ते बोल ना. आम्ही बाबासाहेब बोलतोय, आमचं ते दैवत आहे. आम्ही बाबासाहेब बोलतोय, तू तुझं पोट का दुखतंय? आम्ही बाबासाहेब बोलू, आम्ही जय छत्रपती बोलू, आम्ही जय जिजाऊ बोलू, आम्ही अण्णाभाऊ साठे बोलू, त्याच्यामध्ये तुझं पोट दुखण्याचं काय कारण आहे? आम्ही तुझ्या त्या नेत्याकडे येतो का? आम्ही त्याच्याबद्दल काय शब्द बोलतो का? आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठल्या तरी गोष्टीमध्ये उचकून द्यायचं, आपल्याकडून आंदोलनं करून घ्यायची आणि आपल्याला तुरुंगात डाबायचं आणि आपल्यावर दहशत निर्माण करायची, अशा पद्धतीचं आताचं सरकार जे काही आपण निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीचं सरकार ते आता निर्माण झालेलं आहे. आणि आता खरोखरची हुकुमशाही सुरू झाली, आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. आता आपल्याकडं आपण फक्त समाज बांधव इथं उभा राहिलोय. आपल्यापैकी कोणी एकतरी नेता इथं विचारायला आला का आपल्याला की अशा बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त काय आपल्या मतांचीच गरज पडते, त्याच वेळेला ते इथं उभे असतात का? हा त्यांना माझा प्रश्न आहे का इथं आज कोणीतरी? दादा, पण ताई, आपले काही नेते मंडळी आहेत ना बीजेपी मध्ये, आणि ते पण तिथं होतेच ना. ते असू द्या, पण आपली मतं घेऊन जे आज वरती गेले तर तिथं जे खुर्च्या आता ते शोभित करीत आहेत ते त्यांच्यापैकी आले का कुणी इथं आता विचारायला आपल्याला? आपण इथं मोर्चा काढतोय की तुमचं काय दुःख आहे? आता बाबासाहेब त्यांचे नाहीत का? आज ज्यांनी संविधान बनवले, अख्खा देशावर चालतोय, ते बाबासाहेब सगळ्यांचे आहेत. सगळ्यांचे, फक्त बाबासाहेब का आपल्या बौद्ध समाजाचे नाहीत? त्या ह्याला अमित शहाला आज खेटरांनी मारलं पाहिजे आणि त्याचे पुतळे करून जाळले पाहिजे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण जर गप्प बसलो, आज आपल्या प्रत्येकामध्ये आज पॅन्थर निर्माण झाला पाहिजे. आपण ठोशाला ठोशा दिल्याशिवाय यांना कळणार नाहीये. धन्यवाद. परभणीमध्ये जी घटना झालेली आहे, अख्खी निंदनीय बात आहे. आमचा आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता शहीद झालाय, त्याच्याबद्दल आम्ही पंचशील बोर्ड तर्फे जाहीर निषेध करतो. आणि काल परवा ज्या भारताचे केंद्रीय मंत्री, नालायक केंद्रीय मंत्री, संविधानामुळे तिथं पोचला तो. आणि आज काय म्हणतो, बाबासाहेब करता काय म्हणजे तू त्यांच्या पुण्यानं तू तिथं पोचला, संविधानाच्या नियमानं तू तिथं पोचला, आणि पुन्हा तुला तिथं गेल्यावर पोटात दुखतं का तुझ्या? त्या निमित्तानं आमचा तो बाप आहे आणि तुझा बी बापाचा बाप आहे ते, त्याच्यामुळे तर तू तिथे गेला. त्याच्यामुळं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. जय भीम, जय भारत.
अजून कोण आहे? मी एवढंच बोलतो फक्त की ते सरकार हे काम करायली का ते करू नका म्हणावा आणि दलितावर अन्याय बिलकुल करू नका म्हणावा, नाही तर दलित समाज ते पूर्ण गप बसणार नाही. तेवढंच मी सांगतो. बाकी इथून मी जगीम घालतो सगळ्याला. धन्यवाद. जय भीम, जय भारत. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आज जो आपण निषेध काढलेला आहे परभणी हत्याकांड, जो आपला भीम योद्धा सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा जो काही पोलिसांच्या हाणमारीने जो काही मृत्यू झालेला आहे त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन आणि ते संबंधित अधिकारी त्याला जबाबदार आहेत. या घटना घडण्या मागचं कारण काय? एक तर जातीय द्वेष जो सध्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनामध्ये दिसतोय आणि बाबासाहेबांच्या प्रती जे लोकांना चीड निर्माण झालेली आहे. जे लोक पहिली तोंड वर करून जगू शकत नव्हती, जे आमच्या पुढे बोलू शकत नव्हती, त्या ताटमानेने जगायला लागल्यात. हा जो मनुवादी लोकांच्या मनामध्ये जो राग निर्माण झालेला आहे त्याच्यातून हे सगळे हत्याकांड घडायला लागलेले आहेत. पण हे जे हत्याकांड करायला लागलेत त्यांना ही गोष्ट कळाली पाहिजे की जे संविधान बनवलंय ते फक्त एका व्यक्तीसाठी किंवा एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी बनवलेलं नाही, तर ते भारतातल्या नाही तर पूर्ण विश्वातल्या लोकांना त्याचा न्याय मिळाला अशा प्रकारचं संविधान बनवलंय बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्या संविधान जी लोक जे संबंधित अधिकारी त्याच कायद्याचा दुरुपयोग करून जे बाबासाहेबांच्या विटंबनेला विरोध करतात किंवा त्याच्यात निषेध व्यक्त करताना त्यांना ते संबंधित अधिकारी मारतात, त्यांना हे स्वतःला कळायला पाहिजे की आज जो आपण ज्या पोझिशनला थांबलेलो आहे, आज आपण जी वर्दी घालून जो पगार घेतोय, पाणी घेतोय, जो आपण आपल्या परिवाराला जगवतोय, आपण जे आपलं स्वतःच उदरनिर्वाह करतोय तो फक्त बाबासाहेबांच्या कायद्यामुळे करतोय. बाबासाहेबांचा कायदा असल्यामुळे आज तुम्ही पोलीस आहेत, आज तुम्ही अधिकारी आहेत, आज तुम्ही नेते आहेत, आज तुम्ही पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत आणि तुमच्याकडे आज सगळं खातं आहे. हे सगळं जे व्यवस्थित सुरळीत जे चाललंय ते फक्त संविधानामुळे चाललंय. त्यामुळे जे पण लोक जे संबंधित अधिकारी की जे प्रतिशोधाच्या भावनेने किंवा मनुवादी विचाराने लोकांवर अन्याय करतात किंवा त्या उद्देशाने त्या लोकांचा जीव घ्यायला लागल्यात, त्या स्वतः त्या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे की आपण जे करायला लागलो ते त्यांच्यावर अन्याय करत नाही तर आपण स्वतःवर अन्याय करतोय. कारण आज जर तुम्ही त्या कायद्याला जर संपवलं तर उद्या तुम्ही पण राहणार नाही, तुमचं प्रशासन राहणार नाही, ना तुम्ही नोकरीवर राहणार नाहीत. हा काही दलित समाजावरती अन्याय नाही तर हा पूर्ण प्रशासनावर अन्याय आहे. आणि हा अन्याय जो झाला किंवा संविधानाची विटंबना झाली तर दलित समाजाची विटंबना नाही, तर या अधिकाऱ्याची विटंबना आहे, ही प्रशासनाची विटंबना आहे, ही पूर्ण देशाची विटंबना आहे. संविधान हा फक्त एका विशेष कार्यकर्त्यासाठी, एका अधिकाऱ्यासाठी नाही, तर संविधानच बनलंय म्हणून प्रशासन चालू आहे, संविधान बनलंय म्हणून हे मंत्रिमंडळ चालू आहे. म्हणजे संविधानाची विटंबना म्हणजे दलित समाजाची विटंबना नाही, ही पूर्ण देशाची विटंबना आहे, ही पोलीस प्रशासनाची विटंबना आहे. ह्या गोष्टीचं लोकांनी भान ठेवलं पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा जे पण अधिकारी आहेत ज्यांच्या पण हातामध्ये कायदा आहे, ज्यांच्या पण ही कायदा सांभाळण्याची जिम्मेदारी दिलेली आहे किंवा त्यांनी ती जिम्मेदारी उचललेली आहे, ज्यावेळेस त्यांनी नोकरीला लागतात त्या टायमालाच त्यांनी संविधानाची शपथ घेतात की बाबा मी संविधानाच्या कायद्याप्रमाणे देशाचा, समाजाचा आणि इथल्या लोकांचा ही संबंध जपल, मी माझा पूर्ण जिम्मेदारी मी ह्या संविधानाची शपथ घेऊन पार पाडेल. ज्यावेळेस त्यांनी संविधानाची शपथ घेतात याचा अर्थ काय की त्यांचा उदरनिर्वाह, त्यांची सुरुवातच संविधानापासून झालेली. तर ह्या गोष्टीचा फक्त दलित समाजाने विरोध करून फायदा नाही किंवा फक्त बौद्ध समाजाने विरोध करून फायदा नाही, तर ही गोष्ट प्रत्येक समाजाला, प्रत्येक व्यक्तीला समजली पाहिजे की हे आपला अन्याय, आपला अपमान आणि आपल्यावरचा अन्याय. तुम्ही जे अन्याय करताय, अत्याचार करताय, तुम्ही जे संविधानाची विटंबना करताय, ती विटंबना म्हणजेच एक प्रत्येक सजीवाची, भारतातल्या प्रत्येक सजीवाची तुम्ही विटंबना करताय. आणि ही गोष्ट
आपण सांगून फायदा नाही. जे संबंधित अधिकाऱ्यांकडे जी जिम्मेदारी आहे ना त्यांना ती स्वतः कळाली पाहिजे. आणि जे अमित शहा बोलतात की बाबासाहेबांचं तुम्ही नाव काय घेता, 7 वेळा जर तुम्ही तेच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्माचं पुण्य भेटलं असतं. अमित शहाला हेच सांगावं की 7 जन्मानंतरच आम्हाला पुण्य आता भेटलंय. ह्याच्या अगोदर आम्ही देवाचं नाव दिवस आणि रात्र घेऊन पण आम्हाला गावाच्या एका कोपऱ्याला टाकत होते किंवा गावाबाहेर टाकत होते. ज्यावेळेस संविधान आलं आणि ज्या टायमाला आम्ही जय भीम जेव्हा बोलायला शिकलो ना तेव्हा आम्हाला स्वर्ग भेटलाय. हे अमित शहाला त्यांचा अभ्यास कमी असावा किंवा त्यांच्या डोक्यात आता पण ते मनुवादी विचार असावेत. ज्यावेळेस संविधान अस्तित्वात आलं होतं त्या टायमालाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे त्या राष्ट्रामध्ये कुठल्या धर्माचं वर्चस्व नसणार आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा आणि आपल्या फंडामेंटल राईट्सचा वापर करण्याचा किंवा त्या पद्धतीने जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे अमित शहाने आम्हाला नाही सांगायचं की तुम्ही देवाचं नाव घ्या किंवा बाबासाहेबाचं नाव घ्या. तू देवाचं नाव घेऊन स्वर्गात जा नाहीतर अजून पुढच्या स्वर्गात जा. आम्ही बाबासाहेबांचं नाव जन्मतो त्या टायमालाच घेतो आणि मरेपर्यंत पण आम्ही बाबासाहेबांचंच नाव घेतो आणि घेत राहणार. हे अमित शहाला आमच्या या निषेधाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून कळावं एवढी अपेक्षा. आणि परभणीत जे हत्याकांड घडला सोमनाथ भाऊ सूर्यवंशींचा त्याच्याबद्दल पूर्ण आंबेडकरी समाज त्याला निषेध करतो आणि आमचं विमाननगर यमुनानगर मध्ये पंचशील बौद्धविहार ट्रस्ट तर्फे पण त्या गोष्टीचा निषेध. जय भीम जय भारत. घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, शाहू महाराजांचा. धन्यवाद. वडगाव शिरी समाचारची बात केल्याबद्दल धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र.